चला, नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर. द विनर स्टडी सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आगामी कालखंडामध्ये समाजसेवा अधीक्षक या पदासाठी जी काही त्या ठिकाणी परीक्षा होणार आहे, या एक्झाममध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे बघा तुमचा समाजकार्य. जवळजवळ 40 प्रश्न, 80 मार्काला हा विषय आहे. तर याच्यामध्ये बघा एक महत्त्वाचा टॉपिक आहे समाजकार्याच्या ज्या मेथड आहेत बघा, ह्या मेथडवरती तुम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी पाठीमागच्याही काही एक्झाममध्ये आणि येणाऱ्या ही काही एक्झाममध्ये आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात बघा. आता त्याच्यावर सविस्तर माहिती आपल्या रेग्युलर बॅचमध्ये आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे बघा. प्रत्येक पॉईंटचं विश्लेषण त्याच्यामध्ये केलेलं आहे. परंतु काही मुद्दे असे आहेत बघा ज्याला आपण त्या ठिकाणी मेन पॉईंट म्हणूया. समाजकार्याच्या विशेष करून त्या ठिकाणी ह्या ज्या 5-6 पद्धती आहेत बघा, त्याच्यामध्ये पहिली जर आपण पद्धती पाहिली तर त्या पद्धतीचं नाव लक्षात ठेवायचं बघा, व्यक्ती सहाय्य समाजकार्य आपण ज्याला म्हणूया. ठीक आहे, ज्याला तुम्ही केसवर्क वगैरे म्हणता. त्यानंतर सेकंड नंबर आहे बघा गट समाजकार्य. त्याच्यानंतर बघा तिसरी जी पद्धती आहे जिला आपण समुदाय संघटन म्हणूया. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, त्याच्या पुढची एक पद्धती आहे समाजकार्य संशोधन. त्यानंतर समाज कल्याण प्रशासन आहे. त्यानंतर बघा समाजकार्य शिक्षण वगैरे आहे. अजून त्याच्या काही उपपद्धती पण आहेत, परंतु ह्या मेन 6 त्या ठिकाणी काय करा बघा लक्षात घ्या. मेजर 6 मेथड. बाकी अजून त्या ठिकाणी काही सब मेथड पण आहेत, परंतु ह्या मेजर 6 मेथड आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कोणत्या बोलले मी बघा, पहिली आहे तुमची व्यक्ती सहाय्य, नंतर गट समाजकार्य, समुदाय संघटन, त्यानंतर आहे बघा त्या ठिकाणी समाजकार्य संशोधन, समाज कल्याण प्रशासन आणि समाजकार्य शिक्षण. त्यापैकी ह्या ज्या सुरुवातीच्या 4 पद्धती आहेत बघा, ह्या थोड्याशा लक्षात घ्या. याचं कारण लक्षात ठेवायचं बघा. पहिला मुद्दा, आता इथं आजच्या सेशनमध्ये मी त्यांचा इतिहास वगैरे किंवा त्यांच्या व्याख्या वगैरे नाही पाहिजे, आपल्याला डायरेक्ट मेन पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी पाहायचं आहे. या प्रत्येक पद्धतीनं या ठिकाणी संशोधन करत असताना बघा काही त्याच्या पायऱ्या आहेत, स्टेप. ओके, ह्या स्टेप आपल्याला त्या ठिकाणी माहीत पाहिजे. त्यानंतर काही महत्त्वाचे घटक आहेत बघा, ते घटक, आणि यापैकी बऱ्याचदा पद्धती अशा आहेत बघा, त्याच्या काही या ठिकाणी प्रकार आहेत. मग त्याच्यापैकी बघा आपण जर पहिली पद्धती बघितली बघा, व्यक्ती सहाय्य समाजकार्य, तर या व्यक्ती सहाय्य समाजकार्य पद्धतीच्या काही पायऱ्या आहेत. कन्फर्म ह्या पायऱ्या काय करायचं चला बघा लक्षात घ्या. त्यातली पहिली पायरी आपण जर बघितली बघा, तर अध्ययन नावाची पहिली पायरी आहे. सेकंड आहे त्या ठिकाणी निदान, उपचार, पुनर्वसन, आणि त्याच्या पुढची एक पायरी लक्षात ठेवायला बघा देखरेख. अशा जवळजवळ त्या ठिकाणी ह्या व्यक्ती सहाय्य समाजकार्याच्या ह्या ज्या 5 स्टेप आहेत बघा, त्या तुम्हाला माहीत पाहिजे. तर डायरेक्ट पाठच करून टाका हे. ठीक आहे, याच्यावर कन्फर्म त्या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न आहेत बघा. पहिली काय बोलले मी, अध्ययन, निदान, उपचार, पुनर्वसन आणि देखरेख. त्याच्यानंतर बघा व्यक्ती सहाय्य समाजकार्याचा जर आपण विचार केला तर लक्षात ठेवायचं बघा, या ठिकाणी काय असते, एक व्यक्ती इथं महत्त्वाचा आहे बघा. कारण की त्या व्यक्तीचं आपल्याला काय करायचं बघा, त्या ठिकाणी जी व्यक्ती म्हणजे या भाषेमध्ये, म्हणजे इकडलं जर आपण भाषेमध्ये जर बघितलं बघा, समाजकार्याच्या याच्यामध्ये आपण त्याला आशील असं म्हणतो बघा. ओके, मग आता इथं काय करायचं बघा, त्या ठिकाणी जो समाज कार्यकर्ता आहे, या समाज कार्यकर्त्यांनी त्या आशीला संदर्भात आपल्याला काय करायचं बघा, त्याच्या समस्या या ठिकाणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग त्यासाठी काही महत्त्वाचे घटक आहेत. त्यातली पहिली घटक आहे बघा व्यक्ती. ओके, सेकंड लक्षात ठेवायचं समस्या आहेत. नंतर त्या ठिकाणी बघा स्थान आहे. त्यानंतर प्रक्रिया, व्यावसायिक, आणि त्याच्या पुढे व्यावसायिक कार्यकर्ता. ह्या त्याच्या काय बघा त्या ठिकाणी एक 3-4 महत्त्वाचे घटक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. व्यक्ती, समस्या, स्थान, प्रक्रिया, आणि त्याच्या पुढे काय बघा त्या ठिकाणी व्यावसायिक कार्यकर्ता. हे महत्त्वाचा मुद्दा बघा, पायऱ्या आणि घटक. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, गट समाजकार्य आहे. आता या गट समाजकार्याचा जसं आता व्यक्ती सहाय्य समाजकार्यामध्ये या ठिकाणी काय बघा, एक व्यक्ती किंवा त्या आशिलाची समस्या या ठिकाणी महत्त्वाची असते. आता इथं समूह आहे बघा. ओके, आता त्या समूहासंदर्भात आपल्याला काय करायचं बघा, त्या ठिकाणी समाजकार्य करायचे. मग त्याच्याही त्या ठिकाणी पायऱ्या आहेत. तर पहिली जर आपण पायरी बघितली बघा, तर गरजांची ओळख आणि नियोजन. सेकंड आहे बघा त्या ठिकाणी सरळ सेकंड जर आपण बघितलं बघा, इथं गटांची ओळख आहे बघा. काय झालंय, गटांची जी ओळख आहे, ही गटांची ओळख, आणि सेकंड काय बघा त्या ठिकाणी नियोजन आहे. त्याच्या पुढे जर आपण बघितलं बघा, गटांची रचना आणि सदस्य निवड. त्यानंतर गटांची ओळख आणि विश्वास निर्माण करणे. त्यानंतर बघा उद्दिष्टानुसार क्रियाशील गट. त्यानंतर विकासात्मक हस्तक्षेप, मूल्यांकन, आणि काय बघा त्या ठिकाणी सांगता. जवळजवळ जर आपण विचार केला बघा, ह्या एक ज्या पायऱ्या आहेत बघा, ह्या 5-6 पायऱ्या त्या ठिकाणी तुम्हाला गट समाजकार्याच्या माहिती असणं आवश्यक आहेत. त्यानंतर बघा गटाचे काही प्रकार आहेत. ओके, सामाजिक गट आहे, उपचारात्मक गट आहे, शैक्षणिक गट आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा त्या ठिकाणी स्वयंसहाय्यता एक गट आहे. तर हे गट समाजकार्यामध्ये काय बघा, हे महत्त्वाचे प्रकार आपल्याला माहीत असणं आवश्यक आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही त्या गटाचा जर विचार केला बघा, तर गट विकासाचे पुन्हा त्या ठिकाणी काय बघा आपल्याला काही टप्पे सांगितले जातात. मग त्याच्यामध्ये प्रारंभिक गट आहे. त्यानंतर जर आपण बघितलं बघा, संघर्षात्मक गट आहे, कार्य गट आहे, समायोजन नावाचा एक गट असतो बघा, समाप्ती गट. हे त्या ठिकाणी गटाचे काय बघितले आपण, हे टप्पे पण तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. गटाचे प्रकार आणि गट कार्याच्या पायऱ्या काय करायचं बघा, याच्यामध्ये लक्षात घ्या.
समुदाय संघटन. आता समुदाय संघटनाच्या आपण जर पायऱ्या जर बघितल्या बघा तर समुदाय परीक्षण आहे, त्यानंतर बघा सक्रिय गटाची निर्मिती आहे, त्यानंतर कृतीशील नियोजन, योग्य कृतीवर भर, कार्याची अंमलबजावणी आणि मूल्यांकन. ह्या कन्फर्म त्या ठिकाणी काय करत चला बघा पायऱ्या या समुदाय संघटनाच्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. आता याच्यावर आपण सविस्तर सेशन जे आहेत हे आपल्या बॅच मध्ये आपण काय बघा पूर्णपणे घेतलेले आहेत. इथं फक्त मी तुम्हाला मेन पॉईंट जे आहेत हे हायलाइट करून देतोय. ओके, पायऱ्या काय सांगितल्यात मी, समुदाय परीक्षण, त्यानंतर सक्रिय गटाची निर्मिती आहे, कृतीशील नियोजन आहे, योग्य कृतीवरती भर आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा कार्याची अंमलबजावणी आणि आपण जे कार्य केले ते या ठिकाणी प्रॉपर झालं का नाहीये किंवा त्या कार्यामुळे त्या ठिकाणी समाजामध्ये काही आमूलाग्र बदल झालेत का वगैरे नाहीये याचं मूल्यांकन करणे, ह्या झाल्या पायऱ्या बघा. त्यानंतर प्रकार जर आपण बघितले बघा समुदाय संघटनाचे तर पहिला प्रकार लक्षात ठेवू चला ज्याला आपण त्या ठिकाणी कार्यात्मक समुदाय संघटन म्हणूया. त्यानंतर आहे बघा स्थानिक किंवा ज्याला आपण प्रादेशिक समुदाय संघटन म्हणतो. त्यानंतर आस्थापना आधारित समुदाय संघटन, गट आधारित, संकट प्रतिक्रिया समुदाय संघटन, स्वयंसेवी संस्था समुदाय संघटन आणि धर्म संस्कृती आधारित समुदाय संघटन. ठीक आहे, तर हे एक 5-6 प्रकार समुदाय संघटनाचे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आहे बघा समाज कार्य संशोधन, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. ओके, समाज कार्य संशोधन आपण ज्याला म्हणूया. याच्या पायऱ्या जर आपण बघितले बघा, संशोधन समस्येची निवड ही पहिली पायरी, उद्दिष्टे व प्रश्न ठरवणे, साहित्य समीक्षा, संशोधन डिझाईन तयार करणे, डेटा संकलन पद्धती ठरवणे, डेटा संकलन, डेटा विश्लेषण, निष्कर्ष व शिफारशी आणि अहवाल लेखन. ह्या पायऱ्या त्या ठिकाणी काय करत चला बघा याची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रकार जर आपण बघितले बघा जसं मूलभूत संशोधन आहे, त्यानंतर बघा अनुप्रयुक्त आहे, वर्णनात्मक आहे, विश्लेषणात्मक आहे, ऐतिहासिक आहे, प्रायोगिक आहे, तुलनात्मक, सर्वेक्षणात्मक आणि त्या ठिकाणी काय बघा सहभागात्मक. हे आपल्याला या ठिकाणी सरळ बघा त्या ठिकाणी जे समाजकार्य संशोधन आहे त्याचे प्रकार आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. ओके, चला या पुढे आता त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा सरळ या समाजकार्य संशोधन पद्धतीमध्ये एक महत्त्वाचा तुमचा मुद्दा असतो बघा ज्याच्यावर तुम्हाला 100% बऱ्याचदा तुमच्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात. त्यातला महत्त्वाचा मुद्दा जर तो कोणता असेल तर तो मुद्दा लक्षात ठेवचला बघा या ठिकाणी नमुना निवड असं असतं बघा. ठीक आहे, नमुना निवड. आता नमुना निवड करत असताना नेमकं कधी कधी काय होतं बघा आपल्याला प्रश्न असा होतो की नमुना निवडीचे प्रकार जे आहेत हे प्रकार आपल्याला या ठिकाणी बऱ्याचदा विचारले जाऊ शकतात बघा. नमुना निवड प्रकार. ओके, मग आता पहिला एक भाग लक्षात ठेवचला बघा नमुना निवडीचे तसे आपण जर विचार केला तर 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे बघा. त्यातला पहिला जो प्रकार आहे पहिला प्रकार लक्षात ठेवचला संभाव्यता आधारित नमुना निवड. काय बोललो बघा मी, संभाव्यता आधारित ही जी नमुना निवड आहे बघा ती या ठिकाणी तो एक पहिला प्रकार आहे. आणि सेकंड जर आपण बघितलं बघा तर सेकंड एक प्रकार लक्षात ठेवचला आपण ज्याला या ठिकाणी गैर संभाव्यता आधारित नमुना निवड असं म्हणूया. काय बोललो बघा मी, गैर संभाव्यता आधारित नमुना निवड. म्हणजे नमुना निवडीचे हे या ठिकाणी प्रामुख्याने 2 जे प्रकार आहेत तर हे 2 प्रकार आपले कसे पाहिजे बघा या ठिकाणी आपल्याला कन्फर्म माहीत असणं आवश्यक आहे. त्यातला पहिला प्रकार सांगितला मी संभाव्यता आधारित आणि सेकंड त्या ठिकाणी काय बघा गैर संभाव्यता आधारित नमुना निवड. मग आता याच्यामध्ये बघा जर तुम्ही संभाव्यता आधारित मध्ये जर आले याचे पण त्या ठिकाणी काही 3-4 प्रकार आहेत. त्यातला पहिला जर आपण प्रकार बघितला बघा तर तो आहे त्या ठिकाणी यादृच्छिक पद्धतीने नमुना निवड. काय बोललो मी, यादृच्छिक जी पद्धती आहे बघा त्या पद्धतीने केलेला हा एक या ठिकाणी नमुना निवड असतो बघा ज्याला तुम्ही या ठिकाणी साधी यादृच्छिक पद्धती असं म्हणू शकता बघा. साधी यादृच्छिक पद्धतीने केलेला नमुना निवड एक रँडमली असतं ते. ओके, म्हणजे पहिला भाग या प्रकारामध्ये म्हणजे संभाव्यता नमुना जी आहे बघा नमुना निवडीमध्ये याच्यामध्ये असा काही भेदभाव वगैरे होण्याचे चान्सेस नसतात बघा. कारण की या नमुना निवडीमध्ये प्रत्येकाला या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया समान संधी जी आहे किंवा नमुना निवडण्याचा आपण ज्याला म्हणूया ओके किंवा त्या नमुन्यामध्ये निवडल्या जाण्याचा प्रत्येक त्या ठिकाणी घटकाला अधिकार असतो. इथं मात्र थोडाफार त्या ठिकाणी हा अधिकार नसतो बघा. ठीक आहे, पहिला भाग लक्षात ठेवचला संभाव्यता आधारित मध्ये जर बघितलं आपण तर साधी यादृच्छिक पद्धती हा एक भाग आपल्याला सांगावा लागेल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर इथं आहे पद्धतशीर किंवा ज्याला आपण त्या ठिकाणी एक सेकंड इथं नाव देऊया पद्धतशीर नमुना निवड पद्धती. ठीक आहे, सिस्टमॅटिक नमुना निवड रँडमली इथं असते बघा. आणि जर तुम्ही तिसरा जर प्रकाराकडे गेले तर तिसरा आहे बघा त्या ठिकाणी स्तरीय नमुना निवड. काय बोललोय मी, स्तरीय नमुना निवड हा एक त्या ठिकाणी प्रकार आपल्याला याचा सांगावा लागतो. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा समूह नमुना निवड
म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर संभाव्यता आधारित नमुना निवडीमध्ये त्याचे पण त्या ठिकाणी काही 4 प्रकार आहेत. याच्यामध्ये अजून काही भरपूर त्याचे काही सब आपण ज्याला म्हणूया टाइप्स आहेत, परंतु मेन हे प्रकार लक्षात ठेवा. चला, साधी यादृच्छिक नमुना निवड, त्यानंतर बघा पद्धतशीर आहे, स्तरीय आहे, आणि पुढे जर आपण बघितलं बघा तर समूह आधारित नमुना निवड हा एक प्रकार आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे, म्हणजे आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर गैरसंभाव्यता जर आपण बघितलं तर या गैरसंभाव्यता नमुना निवडीमध्ये जे काही प्रत्येक घटक आहेत बघा, या प्रत्येक घटकाला समान संधी नसते बघा. काय बोललो मी? इथं समान संधी असते. या भागामध्ये आपण जर म्हणलं बघा तर इथं त्या ठिकाणी समान संधी घटकाला या ठिकाणी प्राप्त होत नाही. मग आता गैरसंभाव्यता नमुना निवडीचे अजून काही प्रकार आहेत, त्याचे त्या ठिकाणी काही उपप्रकार बघा. त्याच्यामध्ये पहिला आहे सोयीस्कर नमुना निवड पद्धती, आपण ज्याला म्हणूया. काय बोललो मी? सोयीस्कर नमुना निवड पद्धती. त्यानंतर उद्देशपूर्व आणि कोटा नमुना निवड, आपण ज्याला म्हणूया. उद्देशपूर्व नमुना निवड. त्याच्यानंतर पुढचा जर आपण भाग बघितला बघा तर कोटा नमुना निवड हा एक त्या ठिकाणी तुम्हाला सब टाईप त्याच्यामधला सांगावा लागेल. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर सरळ त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर स्नोबॉल नमुना निवड, आपण ज्याला म्हणूया. काय बोललो बघा? स्नोबॉल नमुना निवड. ओके, म्हणजे एखाद्या घटकाकडून दुसरा एखादा घटक निवडला जाणे, बरोबर आहे की नाही? म्हणजे एका व्यक्तीकडून अजून पुढचा एखादा व्यक्ती जो आहे बघा किंवा घटक आपण ज्याला म्हणूया तो निवडला जाणे, हे जवळजवळ त्या ठिकाणी गैरसंभाव्यता जी नमुना निवड आहे बघा तिच्यामधले अजून त्या ठिकाणी काही हे सब पॉईंट आहेत. तर अशा प्रकारचे मुद्दे आपण आपल्या बॅचमध्ये पूर्णपणे कव्हर केलेले आहेत. परंतु माझ्या मते ह्या मेथड पाहत असताना काय करत चला बघा, हे थोडंसं आपल्याला प्रत्येकाला जर आपण हायलाईट केलं तर थोडासा फायदा तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या परीक्षेमध्ये होऊ शकतो बघा. आता दुसरा मुद्दा असा आहे, स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण काल आणि परवापासून त्या ठिकाणी आपल्या बॅचवरती ऑफर ठेवलेली आहे बघा. ओके, तर स्पेशली ही जी समाज कार्याची बॅच आहे बघा, या बॅचवरती आपण डायरेक्ट काय केलं, सध्याला 40% ऑफ आपल्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त काय केलं बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तर सरळ 13 तारखेपासून आपली ही ऑफर सुरू आहे. 18 तारखेपर्यंत तुम्ही या ऑफरचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकता बघा. जर आपल्याला समाज कार्याची जर समाजसेवा अधीक्षकसाठी हा जो काही तांत्रिक घटक आहे बघा तुमचा समाज कार्याचा, ती जर बॅच लावायची असेल तर आपल्याला काय करायचं बघा, एक ॲप आहे, प्ले स्टोअरला जायचं आहे, घेऊ का परीक्षा नावाचं ॲप आहे बघा. काय बोललो मी? घेऊ का परीक्षा हे ॲप त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, त्याच्यामध्ये लॉग इन करा. लॉग इन म्हणजे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी वगैरे ह्या बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करा. आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर बघा तुम्हाला स्पेशली तिथं समाजसेवा अधीक्षक कंसामध्ये तांत्रिक घटक नावाची बॅच पाहायला मिळेल. तिथं तुम्हाला त्या बॅचवरती आपण 40% डिस्काउंट सध्याला दिलेला आहे. कुपन कोड तुम्हाला तिथं टाकायचा आहे बघा, इंडिया 79. काय बोललो मी? इंडिया 79 हा कुपन कोड आहे. तो कुपन कोडला त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करून पुढची प्रोसेस त्या ठिकाणी करू शकता बघा. ठीक आहे. तसं या बॅचची जी प्राईज आहे, बॅचची प्राईस त्या ठिकाणी बघा ही होती 599, परंतु आपल्याला आता या 40% ऑफ केल्यामुळे समथिंग काहीतरी एक 360-70 रुपयाला असं काहीतरी बॅच तुम्हाला येऊन जाईल ती. तर लवकरात लवकर ही बॅच त्या ठिकाणी अजून ज्यांनी बॅच घेतलेली नाही आहे त्यांनी या बॅचमध्ये लवकरात लवकर प्रवेश घ्या. घेऊ का परीक्षा या ॲपमध्येही आपल्याला बॅच पाहायला मिळेल. काही अडचण असेल तर या नंबरवरती मला SMS करा किंवा त्या ठिकाणी आपण कॉलही करू शकता, बरोबर आहे की नाही? तर आपल्याला या नंबरवरती कॉल किंवा SMS करून पूर्ण माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. प्ले स्टोअरला जर आपल्याला ॲप नाही शो झालं तर डायरेक्ट या नंबरवरती काय करायचं चला बघा, कॉल SMS करा. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी शेअर करतो. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून या बॅचचा येणाऱ्या कालखंडामध्ये 100% काय करायचं चला बघा या ठिकाणी फायदा घ्या. ठीक आहे. तर असे मेन तुमचे मुद्दे होते समाज कार्य जे आहे बघा, ह्या समाज कार्याच्या पद्धती संदर्भातले. चालेल, तर आपण थांबूया, भेटू आपण डायरेक्ट आपल्या बॅचमध्ये डायरेक्ट सोमवारी. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.